मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा शासन निर्णय जारी। 60 वर्षांवरच्या नागरिकांना योजनेचा लाभ घेता येणार। देशभरातल्या 66 तीर्थक्षेत्रांसाठी योजना लागू असणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दुचाकीवरून प्रवास। पंढरपुरात 65 एकर जागेवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी, तर दुचाकीवरूनच दर्शन रांगेचा घेतला आढावा। आषाढी एकादशीसाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची समिती स्थापन। विठ्ठल भक्तांच्या सोयीसुविधांवर चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, तानाजी सावंतांची समिती लक्ष ठेवणार। 19 जुलैला काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक। जागा वाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात होणार निर्णय। विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली। गद्दार आमदारांची ओळख पटली। दोषींवर कारवाई होणार, अनिल देशमुख यांची माहिती। कर्जत ते पनवेल दरम्यान रेल्वे वाहतूक बंद। पावसाचं पाणी रुळांवर साचल्यानं रेल्वे वाहतूक बंद। म्हाडाच्या 7,500 घरांसाठी लवकरच सोडत। मुंबईसह पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या घरांचा समावेश। पुढच्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता। महाराष्ट्रातील वाघ लवकरच राजस्थानला जाणार। राज्यातले 19 वाघ राजस्थानला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण। या वाघांच्या बदल्यात राजस्थानकडनं गिधाड, सारस आणि माळढोकसह इतर प्राणी मिळण्याची शक्यता। डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न। पेनसिल्व्हेनियाच्या सभेत गोळीबार। ट्रम्प यांच्या कानाला शिवून गेली गोळी। ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध। आमच्या संवेदना अमेरिकन जनतेसोबत। एक्सवरून मोदींनी भावना केल्या व्यक्त। 46 वर्षांनंतर पुरी इथल्या जगन्नाथ मंदिराचं रत्न भांडार खुलं। मागच्या 3 दशकांपासून खजिन्याच्या दालनाचे दरवाजे उघडण्यात आले नव्हते। देवांच्या दागिन्यांसह भक्त आणि राजांनी शतकानुशतक दान केलेले दागिने रत्न भांडारात। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपलीये मित्रांनो। येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मनसुद्धा